सो ही 18 मेची रात्र आहे जेव्हा प्रतीकचं फ्लाईट लँड झालं ऑलमोस्ट मध्यरात्री 2 वाजता. मी त्याला पिकअप करायला गेलेले. कट टू दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट. 19 मे सकाळी आय थिंक 7:30 वगैरे वाजले असतील आणि आम्ही ब्रेकफास्ट करत होतो. सफारी होती मुंबई टूर्स अँड ट्रॅव्हल जी आम्ही बुक केलेली. अँड दिस इज गेटवे ऑफ इंडिया. त्याच्यानंतर ताज हॉटेल साईडला ओबेरॉय आणि हा ब्युटिफुल अमेझिंग बीच. अजून एक सांगायचं म्हणजे एलिफंटाला जाण्यासाठीच्या ज्या जेटी सुटतात त्या गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या साईडवरून सुटतात. 45 ते 60 मिनिट्सचा डिस्टन्स आहे मुंबईपासून गेटवे ऑफ इंडिया केव्सपर्यंत, घारापुरी केव्स. आणि बोटीत बसल्यावरती मग थोडं रिलॅक्स केलं, थोडी मजा केली अँड देन बोट सुरू झाली. या अख्ख्या क्लिपमध्ये प्रॉब्लेम एवढाच होता की एवढा मस्त तो फ्लॅग हॉइस्ट केलेला पण वारा नव्हता. सो तो अजिबात उडत नव्हता. त्यामुळे ते असं एक नुसता पोल आणि फ्लॅग असं आलंय. पण ठीक आहे, काही हरकत नाही. एका मोठ्या ट्रान्सपोर्ट करणाऱ्या बोटीतून एका छोट्या बोटीमध्ये आय थिंक सँड ट्रान्सफर करत होते. कुठली सँड होती, कशासाठी होती माहीत नाही आम्हाला. लांबून तरी ती वाळूच वाटत होती पण ते ट्रान्सफर करणं चालू होतं. सो ते पण मी एक रेकॉर्ड केलं जाता जाता. आम्हाला अटल सेतू पण दिसलेला. तो पहिल्यांदी आम्ही बघितला अटल सेतू जेटीमधून. आम्ही ते बुकिंग केल्यामुळे आमचं जेटीचं तिकीट आणि टॉय ट्रेनचं तिकीट आणि घारापुरीच्या एंट्रन्सचं तिकीट हे सगळं आणि प्लस एक गाईड जो आम्हाला सांगेल आतले केव्स, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं त्या पॅकेजमध्ये. आणि असं करून आम्ही फायनली एलिफंटा केव्स घारापुरीला पोहोचलो. जेटीमधून उतरल्यानंतर तिथे एक टॉय ट्रेन आहे जी तुम्हाला जेटीच्या म्हणजे जेटीमध्ये बसण्याच्या पॉईंटपासून घारापुरीच्या खालच्या एंट्रन्सपर्यंत घेऊन जाते. तुम्ही तेच डिस्टन्स चालत पण जाऊ शकता. साईडने रस्ता आहे त्याला चालण्यासाठी. After 120 steps. सो आम्ही टोटल 3 केव्स बघितल्या, ज्यातली पहिली केव्ह सगळ्यात मोठी होती. नृत्याचे देवता शिवशंकरांची नटराजची मूर्ती आपल्याला इकडे पाहिजे. तर शिवशंकर जे आहेत ते करत आहेत तांडव नृत्य. आणि ह्या केव्ज अजून काही नसून शंकराचं एक भलं मोठं मंदिर आहे. इथे शंकर महादेवांच्या वेगवेगळ्या अवताराच्या मूर्त्या कोरल्या गेल्या आहेत. नटराजापासून ते अंधकासुराच्या वधापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत असे वेगवेगळे प्रसंग मूर्त्यांमधून कोरून दाखवले गेलेत. शंकर जे आहेत ना
त्या अंधकासुर नावाच्या राक्षसाला तुम्हाला मारताना इकडे पाहायला मिळेल. तुम्ही बघू हातामध्ये शस्त्र तलवार आहे हातामध्ये बघू शकता. आणि चेहऱ्यावरती येऊन बघा सर, पूर्ण रुद्र अवतार म्हणजे असं रागीट असं तुम्हाला एक फॉर्म पाहायला मिळेल. सो बेसिकली इतकं सुंदर स्ट्रक्चर पोर्तुगीजांना डिस्ट्रॉय करायचं होतं, ज्यामुळे ते 16व्या किंवा 17व्या शतकात घारापुरीला आले आणि त्यांनी फायर प्रॅक्टिसच्या नावाखाली सगळ्या मूर्त्यांचे पाय ऑलमोस्ट तोडून टाकलेत. आतमध्ये जे पिलर्स आहेत ते पण त्यांनी खालून तोडून टाकलेले, जेणेकरून हे अख्खं स्ट्रक्चर खाली पडेल. पण त्यांचा मेजर पोपट झाला, कारण पाय तर तुटले खालनं, बेस तुटला, पण ते स्ट्रक्चर जसंच्या तसं उभं आहे. आणि या केव्हच्या एंट्रन्सच्या इथे एक भला मोठा हत्ती पण कार्व केलेला होता. म्हणजे आता तो नाही आहे ऑफकोर्स, त्यामुळे पोर्तुगीजांनी तर त्यालाही तोडलं. ते काही सोडायला आलेच नव्हते, त्यांना हे पूर्ण आयलंडच डिस्ट्रॉय करायचं होतं, पण ते करू नाही शकले. सो त्यांनी त्या हत्तीला तोडलं. सो तिकडे तो हत्ती होता, म्हणून त्यांनी नामकरण केलं ह्या घारापुरीचं की एलिफंटा केव्ज म्हणून. हा गण जो आहे तो राक्षसांचा अवतार आहे. ऍक्च्युली बघा, शिवशंकरांचे भक्त सर्व होते, पशु पक्षी गाणी. तर हे राक्षसांमध्ये गण जे आहे ते सर्वात जवळचे भक्त आहेत, म्हणून त्या शिवशंकर जवळ स्थान दिलेलं आहे. जवळ गण पाहायला मिळतात. चालुक्य राजाचे 2 पुत्र होते, पुलकेशन फर्स्ट, पुलकेशन सेकंड. तर फर्स्ट पुलकेशन स्टार्ट केलेलं आहे, सेकंड पुलकेशन 3 जनरेशन लागले बनण्यासाठी. 3 ते 4 गावं आहेत तिकडे. 3 गावं मागच्या बाजूला आहेत, केव्हच्या मागच्या बाजूला, आणि एक गाव आहे जे एंट्रन्सला आपल्याला लागतं. आणि ह्या 3-4 गावांमध्ये पंडित होते, भटजी होते, कारण त्यांची राहायची सोय त्याच आयलंडवरती केली गेलेली होती. तुम्ही जर मुंबईला फिरायला म्हणून येणार असाल तर इथे नक्की विजिट करा. इट्स अ मस्ट गो टुरिस्ट डेस्टिनेशन. कसा होता घारापुरी एलिफंटा केव्ज एक्सपिरियन्स? गेलं 4 पॅकेट गेले. हा आमचा गाईड आहे आणि हे आमच्या बरोबर एक काका होते टूरमध्ये. स्तूपा उभी करतात, पण ती मातीची स्तूपा होती खूप वर्षापूर्वी. पण आता कसं एवढे वर्ष झाले, पाऊस पडतोय, तर झाडं वगैरे आलेली, ती स्तूपा तर राहिलेली नाही, परंतु असे एक एम्प्टी केव्ज आहे. त्या डोंगरावरती बुद्धिस्ट केव्ज आहेत असं म्हणतात. खूप स्वच्छता ठेवली गेली आहे. आजूबाजूला प्रॉपर झाडं आणि रस्ता वगैरे कन्स्ट्रक्ट केला आहे. झाडं आहेत त्यामुळे माकडं तर आहेतच. सो जे काही गोष्ट घेऊन जाल, पाण्याची बाटली, चिप्स वगैरे, ते कोणत्या तरी मोठ्या बॅगेमध्ये ठेवून घेऊन जा. हातात पकडला तर पळवले जातील माकडांकडून. कसा वाटला एक्सपिरियन्स तुम्हाला? ही टूर बुक केली त्याचा? आधी 2 तासाचा एक्सपिरियन्स नाही आहे, काल रात्रीपासूनचा एक्सपिरियन्स आहे. काल रात्रीपासून सुरुवात होती, आमचा कोणतरी येणार नाही, आमचा कोणतरी जाणार आहे, आमचा उद्यापासून सुरुवात होणार आहे, आमची तुमची 2 तास झोपणे, 4 तास झोपणे वगैरे वगैरे करून शेवटी होऊन शांत वाटत. आणि सडनली आठवण झाली घारापुरी महोत्सवाची. शाळेत कधीच ऐकलेला सुंदर नाच, म्युझिक, डान्स, संगीत असा 4, 5, 6 दिवसांचा उत्सव असायचा इकडे. परत सुरू झाला पाहिजे. का नाही सुरू झाला पाहिजे? बरं झालं ठेवत का नाही कोण. आणि हा असाच दिवस पुढे चालू राहणार. म्हणजे आज रात्री जेव्हा आम्ही घरी होतो टूर गाईड कसा वाटला? नाव काय होतं? वैभव. हाऊ इज ही? शांतपणे सांगत होता, कुठलीही घाई करत नव्हता, बाकीच्यांचं प्रेशर नव्हतं त्याच्यावर. वेळ घेत होता, डिटेलमध्ये माहिती सांगत होता, सगळ्या शिल्पाबद्दल पण त्याने व्यवस्थित आमच्या वेवलेन जुळत होत्या. आणि हंबल होता, असा ॲरोगंट कुठेही वाटला नाही. पेरू आणि कैलासची पण त्याला इन्फॉर्मेशन होती. कैलासा टेम्पल अप डाऊन केलंय, हे डाऊन अप केलंय, त्याला रूफ नाही आहे, ते वरतून असं लेझर कार्व केल्यासारखं आहे. हे म्हणजे केव आहे, आतमध्ये आहे त्याला. ते त्याला माहिती होतं, ते त्याला विचारलं, त्याला ते रेफरन्स कळले आणि त्यांनी त्याप्रमाणे उत्तर दिलं. आणि JT-BT सगळं छान होतं, व्यवस्थित होतं. आता आम्ही ऍक्च्युली MTD रेड मारली
ते नाही बोललो कोणी. कोस्टगार्डला काय संशय आला काय माहिती, ते आले इनसर्क्युलेट केलं आम्हाला विथ सायरन हॉर्न, asking us to stop. नो फोटोज नाही, stop. No photos, no videos, nothing. And they asked for what is your communication equipment on the boat. Do you have communication? ते रडार असतो त्यांच्याकडे, रडारवर दिसलीच नाही ती बोट म्हणून ते आले. They have to on the radar, saying that at least the GPS has to turn on. Even if you don't communicate, GPS to turn on. Without GPS, this boat has started from the seashore. They immediately warn them. How come this boat is going without GPS signal on the radar? ऑलरेडी कवर्ड ऑलमोस्ट 10 kilometers. 10 kilometers, some kilometers. So as soon as they saw there is a boat without a radar, they started their jeep. They just checked all papers are okay, the contents are okay, people are fine. They are saying okay, normal people. Okay, fine, go. So this is a different experience. We never had it. मांडवा वगैरे गेलेलो मी. We never had it. जेट्टीने अशा लोकल बरेच गेले. तेव्हा पण असं काही झालं नव्हतं. त्यांचं असतात मला वाटतं, मांडव्याचं ते कमर्शियल आहे ना त्यांचं. नाही, त्या बाबतीत मांडव्याचा माझा एक्सपिरियन्स असं होतं की मी पहिले गेलो खूप सकाळी 5:30-6 गेलो आणि शेवटच्याने परत आलो 6:30. रात्रीच गेला, रात्री 12 तास पूर्ण. त्यामुळे ते होतं पहिली आणि शेवटची. पहिली सुटली करायची, दुसरी आणि शेवटची. त्यामुळे तेव्हा ऍक्टिव्हिटी कमी असेल म्हणा, येईपर्यंत रात्र झालेली असं झालं. दॅट इज नथिंग टू डू विथ ऍक्टिव्हिटी, इट इज टू डू विथ रडार सिग्नल शोईंग ऑन देअर देन. त्याचा पहिला प्रश्न व्हॉट इज युअर कम्युनिकेशन, व्हाय यू आर नॉट स्टार्टिंग कम्युनिकेशन ऑन, व्हाय युअर शिप इज गोईंग विदाउट अ कम्युनिकेशन इक्विपमेंट ऑन, व्हाय इट्स नॉट देअर ऑन रडार. रडारचे इक्विपमेंट आलं ना की त्याचा फ्लॅग, त्याचे डिटेल्स सगळे त्यांना मिळतात. आता सुद्धा तुम्ही गेलं ना, एका साईट आहे त्याच्यावर सगळ्या कंटेनर शिपचा डाटा असतो ऑनलाईन. कोणती शिप कोणत्या देशाची आणि कुठून कुठे जाते सिक्वेन्स पण मिळतो. ही पहिली डॉक होणार आहे, दुसरी डॉक होणार आहे, पहिली ली होणार आहे, दुसरी डी होणार. सेम रडार 24 आहे, त्याच्यामध्ये विमानाचं सगळं ट्रॅकिंग असतं की किती विमानं लाईव्ह आहेत. आता वाजले दुपारचे 12:15. आम्ही आता आलं आमचं जेवण. वेट हा, आता मला भूक लागली. जिन्यांच्या दोन्ही बाजूला स्टॉल्स लावलेत आणि मस्त ब्लू कलरच्या प्लास्टिकने कव्हर केले. कॅप्स, सनग्लासेस, खेळणी, क्रिस्टल्स, अशा बऱ्याच गोष्टी विकायला ठेवलेल्या होत्या. मस्त जागा आहे. लंच करून आम्ही तिकडनं निघालो. जाताना सगळे इकडे खूप दमले होते चालल्यामुळे, प्लस सकाळी एवढ्या लवकर निघालेलो. प्रतीक आणि मी तर ऑलमोस्ट झोपलोच नव्हतो रात्रभर. परत जातानाच्या जेटीमध्ये प्रतीकने आणि आईने डोलकी काढली. चला, परत येताना का होईना आपल्या फ्लॅगचा एक चांगला शॉट मिळाला मला. थँक्यू सो मच, गणपती बाप्पा मोरया. शोअरला आल्यावरती एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांसमोर उभा होता की आता 2 ते 1.5 तास काय करायचं आहे, कसा वेळ घालवायचा आहे. सो आम्ही ताजच्या स्टारबक्समध्ये बसलो. एक गोष्ट चांगली होती, बाहेर जरी कडकडीत ऊन असलं तरी आतमध्ये AC होता. सो फार बरं वाटत होतं त्या AC मध्ये बसून. नंतर आम्ही टॅक्सी पकडली आणि NCPA मध्ये गेलो. ते दुसरं पोस्टर आहे ना, तिथे घंटा 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 नावाचं नाटक बघितलं, जे एक इंग्लिश नाटकाचं मराठी अडॅप्टेशन होतं. नंतर आम्ही जर तरची गोष्ट पण नाटक बघितलं. मी ऑलरेडी एकदा बघितलेलं, सो माझ्यासाठी काही नवीन नव्हतं, पण माझी आई पहिल्यांदाच बघत होती आणि तिने फार एन्जॉय केलं ते नाटक, खूपच. दोन्ही नाटकं संपेपर्यंत ऑलमोस्ट रात्रीचे 10 वगैरे वाजलेले. असा संपला 19 मेचा दिवस. खूप मजा आली. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. प्लीज लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय.